आज 5 जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरणाचा समतोल राखणं ही सध्या काळाची गरज आहे. कारण दिवसेंदिवस वातावरणात घडणारे बदल आपण पाहत आहोत. आत्ताच 15 दिवसाचं उदाहरण घ्या ना. मे महिन्यात पहिल्यांदाच असा पाऊस पडला असेल आणि पाऊस हा वर्षभर कधीही पडत असतो. म्हणजेच वातावरणात खूप बदल घडत आहेत आणि पुढची पिढी सध्या खूप धोक्यात येणार आहे हे आपल्याला कळूनच येते. तर वातावरणाचं म्हणजेच पर्यावरणाचं अस्तित्व टिकवण्यासाठी झाडांचं मोल खूप महत्त्वाचं आहे. पण त्यासाठी झाडं जगली पाहिजे, झाडं टिकली पाहिजे. मित्रांनो, झाडांकडे फक्त फळं आणि फुलं ह्या अर्थानेच बघू नका. तर झाडं आपल्याला प्राणवायू देतात आणि कार्बन डायऑक्साईड सारखं वायू त्याचं प्रमाण कमी करण्याचं काम करतात. पण सध्या वैयक्तिक कारणांसाठी झाडांची सर्रास कत्तलच होते असं बोलायला पाहिजे. एक झाड वाढवण्यासाठी 50 वर्षे लागतात, पण तो झाड तोडण्यासाठी फक्त 5 ते 10 मिनिटं लागतात. तर मित्रांनो, पुढच्या पिढीला वाचवणं आणि सध्याच्या पिढीचं अस्तित्व टिकवणं हे आपल्याच हातात आहे. आणि मित्रांनो, एक झाड लावलं तर त्या झाडाचा फायदा आपल्यालाही होतो आणि पुढच्या पिढीलाही त्या झाडाचा फायदा होतो. आणि ह्यासारखं मोठं पुण्य असूच शकत नाही.